हॅलो फ्रेंड्स, एक्झाम गाईडवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी आहे बालाजी. आपली सीसॅटची सिरीज सुरू आहे. जो कोणी हा व्हिडिओ नवीन पाहत असेल तर त्याच्यासाठी माझी एक विनंती आहे की त्यांनी एक वेळेस एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर भेट द्यावी. तिथे तुम्हाला सर्व प्रकारचे सीसॅटचे अंकगणित बुद्धिमत्ताचे व्हिडिओ मिळतील आणि MPSCचे पेपर सोल्युशन पण मिळतील. चला तर मग सुरुवात करूया. आजचा आपला चॅप्टर आहे नंबर सिरीज. मित्रांनो, नंबर सिरीज या चॅप्टरमध्ये असा स्पेशल एखादा फॉर्म्युला वगैरे काहीही नाही आहे. हा चॅप्टरची प्रॅक्टिस हीच आपलं सोल्युशन असेल, कारण जेवढी प्रॅक्टिस करसाल तेवढं तुम्हाला स्वतःचं लॉजिक डेव्हलप होईल आणि स्वतःचं लॉजिक डेव्हलप झाल्याशिवाय हा चॅप्टर सॉल्व करणं खूप कठीण आहे. आणि आतापर्यंतच्या सर्व एक्झामला एक नाहीतर दोन क्वेश्चन अशा प्रकारचे या चॅप्टरवर आलेले आहेत. तर तुम्ही या फेसबुकच्या लिंकवरून पण आम्हाला फॉलो करू शकता आणि टेलिग्रामच्या लिंकवरून पण आम्हाला फॉलो करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. नंबर सिरीज. नंबर सिरीजचे मी सुरुवातीला सोपे सोपे क्वेश्चन घेतलेले आहेत, कारण की तुमचे बेसिक कन्सेप्ट पण क्लिअर होतील. तर पहा, अशा प्रकारची सिरीज एक्झाममध्ये दिलेली असते आणि हा क्वेश्चन मार्क म्हणजे या क्वेश्चन मार्कच्या जागेवर काय येईल ते आपल्याला सांगायचं आहे. असा क्वेश्चन मार्क इथे मदत पण असू शकतो. या सिरीजमध्ये नेमकं काय लॉजिक आहे ते आपल्याला क्लिअर करायचं आहे आणि क्वेश्चन मार्कच्या जागेवर काय येईल ते सांगायचं आहे. तर मग थोडासा विचार करून पाहूया आपण या सिरीजमध्ये काय लॉजिक असेल ते. तर पहा, इथे 1 दिसतोय, इथे 4, इथे 9, इथे 16 आणि इथे 25. असं पूर्ण सिरीजवर जर एक वेळेस नजर टाकली तर मला असे सर्व हे वर्ग दिसत आहेत. म्हणजे हा 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25. तर मग याच्या समोरचा काय असेल? 6 चा वर्ग म्हणजे 36 येईल. खूप सोपं लॉजिक आहे, कारण मी ते क्वेश्चन सोपा घेतलेला आहे. त्याचप्रकारे या क्वेश्चनवर पण तुम्ही एक वेळेस नजर टाका. तर इथे काय दिसेल? हा 1, हा 8, हा 27, हा 64. म्हणजे ही सिरीज क्यूबची आहे. ठीक आहे. हा 1 चा क्यूब 1, 2 चा क्यूब 8, 3 चा क्यूब 27, 4 चा क्यूब 64. मग इथे काय येईल? 5 चा क्यूब. 5 चा क्यूब काय? 125. अशा प्रकारचे सोपे क्वेश्चन एक्झामला येत नाहीत, पण तुमचे कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी आणि नंबर सिरीज नेमकं काय असतं त्याच्यासाठी मी हे क्वेश्चन घेतलेले आहेत. आपण या व्हिडिओमध्ये नंतर आलेले पण क्वेश्चन पाहणार आहोत. तर आता हे क्वेश्चन पहा. हा क्वेश्चन STI प्री 2013 ला आलेला आहे आणि हा क्वेश्चन PSI मेन 2014 ला आलेला आहे. तर अगोदर म्हटल्याप्रमाणे इथे पहा, मध्येच क्वेश्चन मार्क आलेला आहे, म्हणजे इथे मध्ये काय येईल ते आपल्याला सांगायचं आहे आणि इथे शेवटी आहे. तर तुम्हाला एक छोटीशी हिंट देतो मी की सिरीज पाहिल्याच्या नंतर जर या दोन्ही सिरीजमध्ये अंतर जर जवळजवळ दिसत असेल तर ती सिरीज ही डिफरन्स असते, म्हणजे फरकची. म्हणजे या दोन्हीमधला फरक काढून पाहायचा. फरक जर सेम येत असेल तर असं काहीतरी लॉजिक लागू शकतं. आणि इथे दोन्हीमध्ये जर खूप खूप लांब लांब असतील तर मग ती सिरीज असते गुणाकाराची. म्हणजे इथे कशांतरी गुणलेलं असतं, मग इथे कशांतरी गुणलेलं असतं आणि ते गुणाकार करून काहीतरी अशा प्रकारचं लॉजिक काढलेलं असतं. आणि प्राईम नंबरची नजर टाकल्या आपल्याला समजलं पाहिजे की ते प्राईम नंबर आहेत का? नाही. दुसरी स्टेप, स्क्वेअर आहेत का? स्क्वेअर असेल तर स्क्वेअरची. नंतर क्यूब आहेत का? या तिन्ही झाल्याच्या नंतर यामध्ये फरक येतो का असं पाहायचं आणि नंतर पाहायचं की ही लेंदी जर असेल तर ती गुणाकाराची असू शकते. तर पहा, या सिरीजचं लॉजिक काय असू शकतं? इथे 5 दिसत आहे, इथे 25, इथे 61 आणि इथे 113. म्हणजे हे तर कशाचे वर्ग नाहीत, क्यूब पण नाहीत. ठीक आहे. आणि प्राईम नंबर पण नाहीत. म्हणजे पहिले आपले 3 स्टेप कटल्या. त्याच्यानंतर आता पाहायचं इथला आपण फरक काढून पाहूया. फरक काय निघतो? इथे फरक येतो 20 चा. त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये त्यानंतर 25 आणि 61 चा फरक कितीचा येतो? 36 चा. मी ते लिहितो लगेच. ठीक आहे. या दोघांमध्ये फरक किती झाला? 20 चा. 25 आणि 61 मध्ये फरक किती झाला? 36 चा. आणि 61 आणि 113 मध्ये फरक किती झाला? 52 चा. ठीक आहे. आपल्या पहिल्या 3 स्टेप कटल्या होत्या. कुठल्या? पहिल्यांदा प्राईम नंबर आहे का पाहायचं? नाही. ठीक आहे.
त्याच्यानंतर कशाचे वर्ग आहेत का पाहायचं, त्याच्यानंतर कशाचे क्यूब आहेत का पाहायचं. या 3 स्टेप बेसिक आहेत, नजर टाकल्या आपल्याला समजल्या पाहिजे. त्याच्यानंतर आता मी चौथी स्टेप करतोय की या तिन्ही आल्या नाहीत म्हणून फरक काढून पाहतोय. फरक काढून का पाहतोय की मला याच्यातला अंतर जवळजवळ दिसतो. म्हणजे इथे 5 आहे 25 आहे, थोड्याशा नॉर्मल फरकामध्ये आहे. जर इथे 5 इथे 25 च्या ऐवजी 100 150 200 अशा प्रकारे राहिला असला तर मी फरक काढला नसता, कारण त्याचं अंतर खूप जास्त आहे. ठीक आहे. आता हे 3 फरक निघाले. या तिन्ही फरकमध्ये काही बेसिक लॉजिक लागतं का? नाही. मग काय करायचं, यांचा फरक काढून पाहायचा. आता बघा 20 आणि 36 मध्ये फरक किती झाला? 16 आला. आणि 52 आणि 36 मध्ये पण 16 आला. म्हणजे आपलं लॉजिक लागलं. म्हणजे इथे पण 16चा फरक, इथे पण 16चा फरक. आता इथून पुढे जी संख्या येईल त्याच्यात पण 16चा फरक येईल. बरोबर आहे, कारण तिसऱ्या स्टेपमध्ये 16चा फरक हा कॉमन येतोय. म्हणजे 52 मध्ये जर 16 मिसळले तर इथली पुढची संख्या आपल्याला मिळेल. म्हणजे 52 मध्ये जर 16 मिसळले तर काय मिळेल? 68 मिळेल. ठीक आहे, कारण इथं या 36 आणि 52 मध्ये 16चा फरक आला होता. त्याच प्रकारे 52 आणि 68 मध्ये पण 16चा फरक यायला पाहिजे. म्हणजे मग अशी कुठली संख्या असेल जी की 52 मध्ये 16 मिसळल्याच्या नंतर येईल? ती 68. म्हणजे इथून पुढची आपल्याला संख्या मिळालेली आहे. ठीक आहे. मग आता या क्वेश्चन मार्कवरची संख्या कशी काढायची? आता इथे पहा आपण 36 मध्ये 52 मिसळल्याच्या नंतर काय आलं? 113 आला. त्याचप्रमाणे 113 मध्ये 68 मिसळला, म्हणजे 113 प्लस जर 68 केले तर काय येईल? 181. म्हणजे क्वेश्चन मार्कच्या जागेवर आपलं आन्सर असेल 181. आणखी एक वेळ सांगतो मी, लक्ष द्या. मी पहिल्यांदा काय केलं, 5 आणि 25 मधला फरक काढला, 20 आला. 25 आणि 61 मधला फरक काढला, 36 आला. ठीक आहे. त्याच्यानंतर 61 आणि 13 मधला फरक काढला, 52 आला. मला या 20, 36 आणि 52 मध्ये काहीच लॉजिक सापडलं नाही. मग मी पुन्हा काय केलं, 20 आणि 36 मधला फरक काढला, 16 आला. 36 आणि 52 मधला फरक काढला, 16 आला. मग मला इथे 16 16 हे कॉमन दिसलं, म्हणजे लॉजिक सापडलं. मग मला अशी संख्या पाहिजे जी 52च्या पुढची, जी की त्यांचा फरक 16 येईल. मग ती संख्या मला 68 मिळाली. मग ती 68 113 मध्ये मिसळल्याच्या नंतर इथे मला फायनल आन्सर मिळालं, म्हणजे 181. त्याचप्रमाणे आपण दुसरी सिरीज पाहूया. इथे पण तसंच करून पाहायचं. सर्वात सुरुवातीला नजर टाकल्या पाहायचं कशाचे वर्ग आहेत का? वर्ग आहेत. 9 आहे, 25 आहे, 49 आहे. पण 8 वर्ग आहे का? नाही. 216 आहे का? नाही. मग थोडासा आणखी विचार करायचा, कशाचे क्यूब आहेत का? ठीक आहे, क्यूब आहेत का पाहायचं. पहा 8 क्यूब आहे. त्यानंतर इथे क्वेश्चन मार्क आहे. 216 हा पण क्यूब आहे. मग काहीतरी याचं विचित्र लॉजिक असू शकतं. म्हणजे वर्ग आणि क्यूब हे दोन्ही एकत्र पण येऊ शकतात. पाहूया का आपण येतात का? ठीक आहे. इथे 1 आहे. 1 काय असू शकतो? 1चा वर्ग पण असू, सॉरी 1 हा एकतर प्राइम नंबर असू शकतो किंवा क्यूब असू शकतो. इथे बघा 1, 9, 25 आणि 49. म्हणजे 1चा वर्ग 1, 1चा क्यूब पण 1, इथे काही पण असू शकतो. पण मी पहिल्यांदा काय करतो, इथं 1चा वर्ग कन्सिडर करतो 1. त्यानंतर अल्टरनेटिव्ह मध्ये मला काय मिळाला? इथे 3चा वर्ग मिळाला. म्हणजे 1 + 2 3चा वर्ग. मग 3 + 2 मिसळले 5चा वर्ग मिळाला. ठीक आहे. 5 + 2 मिसळले 7चा वर्ग मिळाला. म्हणजे 2 प्लस न आपल्याला अल्टरनेटिव्ह असे वर्ग मिळाले. आता इथे पहा, इथे काय क्यूब आहे. 2चा क्यूब 8. मग इथे एक क्यूबच येणार. इथे एक क्यूब आहे. मग आता इथे कोणता क्यूब येईल ते आपण पाहूया. इथे बघा 2चा क्यूब 8 आला. आणि हा कितीचा आहे? 216. 216 हा आणखी एक फरक काढून पाहायचा की 2चा क्यूब आणि 216 यामध्ये असा कुठली मिडलची संख्या अल्टरनेटिव्ह मध्ये जे की आपला आन्सर असेल. तर पहा 216 6चा क्यूब आणि इथे 2चा क्यूब. मग या दोघांच्या मिडलची संख्या कोणती असेल? 6 आणि 2. असं काय लॉजिक असू शकतं जे की इथे आणि इथे अल्टरनेटिव्ह मध्ये येऊ शकतो ते. तर 6 - 2 जर केला तर 4चा क्यूब येऊ शकतो. ठीक आहे. पण
इथे आपण 2 2 न प्लस करीत नेला होता वर्ग, मग इथे पण 2 न प्लस करूया. मग 2 न जर प्लस केला तर इथे 8 हा 2चा वर्ग आहे, तेच यायले म्हणजे 2 न प्लस केला 4चा क्यूब येतो. म्हणजे इथे 1 मध्ये 1चा जर आपण स्क्वेअर जेव्हा कन्सिडर केला होता त्यावेळेस 2 2चा फरकानं स्क्वेअर होत चालले होते. म्हणजे कसे 1चा वर्ग 1, त्याच्यामध्ये प्लस 2 केले, 3चा वर्ग 9 प्लस 2 केले, 5चा वर्ग 25 पुन्हा प्लस 2 केले, 7चा वर्ग 49. त्याच प्रकारे आता इथे क्यूब आहेत, 2चा क्यूब 8 प्लस 2 केले म्हणजे 4चा क्यूब, इथे काय येईल 64 म्हणजे 4चा घन हे आपलं इथलं आन्सर असेल. हा क्वेश्चन PSI मेन 2014 ला आलेला आहे. नंतरचा क्वेश्चन पाहूया. आता या सिरीजकडे लक्ष द्या. इथे 12 वर्ग आहे का? नाही. क्यूब आहे का? नाही. म्हणजे दोन्ही ऑप्शन कटले. आता मी तिसरी स्टेप सांगितल्याप्रमाणे फरक काढून पाहायचा. हे दोन्ही आपल्याला जवळजवळ दिसत आहेत, 12 14 17 13, यामध्ये जास्त काही अंतर नाही, म्हणजे ही फरकची सिरीज असू शकते. गुणाकाराचे असले तर त्यांच्यामध्ये खूप खूप अंतर राहिलं असतं. ठीक आहे, तर आता आपण फरक काढून पाहूया. 12 आणि 14 मध्ये 2चा फरक आला, 14 आणि 17 मध्ये 3चा फरक आला. तर आता 17 आणि 13 मध्ये पहा -4चा फरक आला, म्हणजे 13 ही 4 न कमी आहे 17 पेक्षा. ठीक आहे, आता 13 आणि 8 मध्ये -5चा आला. आता एक लक्ष द्या, 2 3 4 5 अशा प्रकारची संख्या इथं वाढतच चाललेली आहे, म्हणजे हे आपलं लॉजिक असू शकतं. पण फरक काय येतोय की 2 पॉझिटिव्ह संख्या आहेत आणि 2 निगेटिव्ह संख्या आहेत. इथे काय आली, इथून पुढची 8 आणि 14तला फरक 6 आला, पण तो कसा आला? पॉझिटिव्ह आला. याचा अर्थ पहिल्या 2 पॉझिटिव्ह आल्या, दुसऱ्या 2 निगेटिव्ह आल्या, तर आता तिसऱ्या 2 पॉझिटिव्ह येणार, म्हणजे इथून पुढची पॉझिटिव्ह येणार. आता 6च्या नंतरची कोणती संख्या आहे? 7 येणार. 6च्या नंतरची पॉझिटिव्ह 7. मग 14 मध्ये जर 7 मिसळली तर या क्वेश्चन मार्कच्या जागेवर आपल्याला आन्सरच मिळून जातं, म्हणजे 21 हे आपलं आन्सर असेल. नंतरची सिरीज पाहूया. इथे पहा 3 6 21 28, यामध्ये काही वर्ग दिसत आहेत का? नाही. क्यूब दिसत आहेत का? नाही. मग फरक काढून पाहूया. फरकची जर सिरीज असू शकते, कारण त्यामध्ये तेवढं काय अंतर नाहीये. ठीक आहे, तर इथे पहा 3 आणि 6 या दोघांमध्ये फरक कितीचा आला? 3चा आला. आता 6 आणि 21चा जर फरक काढला तर या फरकापेक्षा हा फरक खूप लांब जातोय, पण 21 आणि 28 एकमेकाच्या जवळजवळ आहेत, बरोबर आहे. म्हणजे आपण काय करूया, अल्टरनेटिव्ह फरक काढून पाहूया. यावेळेस लॉजिक लागतं पाहूया. या दोघांचं काढूया, या दोघांचा फरक काढूया आणि या दोघांचा फरक काढूया, म्हणजे आपलं हे क्वेश्चन मार्क आणि या दोघांच्या फरकमध्ये आन्सर मिळून जाईल का असं पाहूया. मी असं का करतोय, कारण पहिल्यांदा फरक काढतोय मी, तर 6 आणि 21 मधला फरक खूप दूरचा येतोय, पुन्हा 21 आणि 28 मधला फरक जवळचा येतोय, पुन्हा यामध्ये दूरचा येतोय. म्हणजे अशा प्रकारचं लॉजिक असू शकतं, पण थोडंसं किचकट होईल, थोडंसं विचार करावा लागेल आणि परीक्षेमध्ये अशा प्रकारे टाइम पण जाईल. पण आपण एक तिसरी मेथड वापरून पाहूया. या दोघातलाच फरक काढूया, पुन्हा या दोघातला फरक काढूया. या दोघांमध्ये फरक किती झाला? 7चा आला. आणि 55 मध्ये आणि 66 मध्ये फरक किती झाला? 11चा आला, बरोबर आहे. आता काय करूया, यांचं काही लॉजिक लागलेलं आहे का? नाही. इथे पहा 3 आणि 6 मध्ये 3चा फरक, 21 आणि 28 मध्ये 7चा फरक आणि 55 आणि 66 मध्ये 11चा फरक. ठीक आहे, आता या तिन्हीमध्ये काही लॉजिक लागलं नाही. आता पुन्हा या दोघांचा फरक काढून पाहूया. 3 आणि 7 मध्ये कितीचा? 4चा. 7 आणि 11 मध्ये कितीचा? 4चा. तर या दोघांमध्ये लॉजिक लागत आहे, म्हणजे 4 4चा फरक कॉमन येत आहे, म्हणजे इथून पुढे जी एखादी संख्या येईल तिच्यामध्ये पण कितीचा फरक येईल? 4चा. म्हणजे 4 प्लस 11, म्हणजे ही जी संख्या येईल याच्यामध्ये या 66 आणि या संख्यामध्ये 15चा फरक असेल. ठीक आहे, कशावरून? कारण हे 4 हे कॉमन फरक निघाला 4चा, मग हे 4 या 11 मध्ये मिसळले तर किती झाले? 15 झाले. मग हे या क्वेश्चन मार्कच्या जागेवरची संख्या आणि 66 या दोघांमध्ये कितीचा फरक येईल? 15चा फरक येईल. म्हणजे तिथं अशी संख्या असेल की त्या दोघातला फरक 15 येईल. मग ती संख्या कोणती असेल? ती संख्या काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 66 मध्ये 15 ॲड करावं लागतील.
तर मग ती संख्या आपल्याला येऊन जाईल. ती संख्या कोणती असेल? ती संख्या असेल 105. ठीक आहे. आता नंतरची सिरीज पाहूया. 3, 6, 21, 28, 55, 66 क्वेश्चन मार्क आणि 120. तर आपण पाहिल्याप्रमाणे अगोदर पाहिल्यासारखं इथे प्राईम नंबर दिसत आहे का? नाही. त्यानंतर वर्ग पण नाहीत, मग घन पण नाहीत, म्हणजे आपले हे तिन्ही पर्याय कटले. मग आपण काय करतो? सोपा पर्याय म्हणजे फरक काढून पाहतो. मग त्याप्रमाणे आपण इथे फरक काढून पाहूया. आता पहा, 3 आणि 6चा फरक कितीचा येतो? 3चा येतो. आणि 6 आणि 21चा या दोघातला जर फरक काढला तर खूप लांब जात आहे. पुन्हा या दोघातला फरक जवळ येतो, पुन्हा या दोघातला फरक खूप लांब जातो. म्हणजे अशा प्रकारचं लॉजिक लागू शकतं, पण एक्झाममध्ये खूप वेळ लागतो. त्यामुळं आणखी एक थोडासा विचार करा. 3 आणि 6 या दोघं एकदम जवळ दिसत आहेत. 21 आणि 28 हे पण दोघं जवळजवळ आहेत. आणि 55 आणि 66 हे पण दोघं जवळजवळ आहेत. मग आपण काय करूया? एक जोडीप्रमाणे लॉजिक काढूया. 3 आणि 6चं फरक किती आला? 3चा आला. 21 आणि 28 मधला फरक कितीचा आला? 7चा आला. 55 आणि 66 मधला फरक कितीचा आला? 11चा आला. मग अशी कुठली संख्या पाहिजे जी की 120 मधून मायनस केल्याच्या नंतर इथला फरक येईल? आता इथे पहा, 3 आणि 7 मध्ये 4चा फरक आहे पुन्हा, आणि 7 मध्ये आणि 11 मध्ये पण 4चा फरक आहे. म्हणजे इथं जे येणारा फरक आहे त्यामध्ये 4चा आणि फरक असणार आहे. म्हणजे 11 आणि इथल्या येणाऱ्या संख्येमध्ये 4चा फरक असणार आहे. म्हणजे 11 मध्ये जर 4 मिसळलं तर इथे 15 हे आपल्याला फरक मिळेल. मग अशी इथे कोणती संख्या असेल जी की 120 मधून 15 मायनस केल्याच्या नंतर येईल? म्हणजे ती संख्या कोणती आहे? 105. म्हणजे क्वेश्चन मार्कच्या जागेवर 105 येईल. अशा पण प्रकारचं लॉजिक लागतं. ठीक आहे. नंतरची सिरीज पाहूया. तर आता ही सिरीज पहा, 3, 10, 32 आणि 100 आणि ते क्वेश्चन मार्क. तर इथे जर आपण फरक घेतला तर 3 आणि 10 मध्ये फरक कमी आहे, पण 32 आणि 100 मध्ये खूप जास्त फरक आहे. म्हणजे असं काय फरकचं इथं लॉजिक लागणार नाही. त्यामुळे या सिरीजचं काहीतरी वेगळं लॉजिक असेल. मग या सिरीजचं लॉजिक काय असेल? एकतर गुणाकार असू शकतो. तर इथे वर्ग किंवा क्यूब तर नाही आहे. मग राहिला प्रश्न गुणाकाराचा. ठीक आहे. तर आपण गुणाकाराचं लॉजिक लावून पाहूया इथे. तर आता पहा, 3 गुणिले 3 जर केलं तर 9 येतो, आणि त्यामध्ये 1 मिसळला तर 10 येतोय. ठीक आहे. त्याचप्रमाणे 10 गुणिले 3 केला म्हणजे 30 झाला, त्यामध्ये 2 मिसळला तर 32 येतो. हे लॉजिक इथे फिट होते. म्हणजे कसं? 3 गुणिले 3 प्लस 1 म्हणजे 10 झाला. ठीक आहे. त्याचप्रमाणे 10 गुणिले 3 प्लस 2. आता पहिल्या संख्येमध्ये प्लस 1 केला होता, इथे 2 करतोय म्हणजे 1च्या दुप्पट झाला. त्याचप्रमाणे आता इथे 32 गुणिले 3 किती झाला? 96. ओके. तर इथे 2च्या दुप्पट किती? 4 प्लस 4 म्हणजे 100 मिळाला. त्याचप्रमाणे 100 गुणिले 3 300, 100 गुणिले 3 300, आणि इथल्या 4च्या दुप्पट 8. 300 मध्ये 8 मिसळले म्हणजे 308. हे आपलं फायनल आन्सर असेल. ठीक आहे. म्हणजे लॉजिक काय लागलं? 3 गुणिले 3 प्लस 1. त्याचप्रमाणे इथे जे 1 घेतलाय त्या 1ची दुप्पट होत जाणार. 1चे 2, 2चे 4, 4चे 8 अशा प्रकारे. ठीक आहे. अशी गुणाकाराची सिरीज आहे. नंतरची सिरीज पाहूया. हा क्वेश्चन PSI प्री 2014 ला आलेला आहे, आणि आपण जे पेपर सॉल्व्ह करून दिले त्यामध्ये पण मी हा क्वेश्चन घेतलेला आहे. तर हा थोडासा वेगळा क्वेश्चन दिसतोय, पण सेम तोच लॉजिक बेसिसवरचाच क्वेश्चन आहे. ठीक आहे. इथे काय आहे? 3 गुणिले 2 बरोबर 26, 6 गुणिले 4 बरोबर 40, 5 गुणिले 7 बरोबर 22, 4 गुणिले 2 बरोबर काय येईल ते आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. तर पहा, 3 आणि 2 म्हणजे किती? 32. ओके. तर आता इथं थोडंसं वेगळं लॉजिक लागेल, म्हणजे थोडा क्वेश्चन वेगळा आहे त्यामुळे. तर आता
इथे 26 आणायचं आहे. म्हणजे 3 गुणिले 2 32 मिळालेलं आहे. तर तिथे 26 आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपण काय करू, या 32 मधून 3 आणि 2चा गुणाकार मायनस करू. त्याचप्रमाणे इथे 64 मधून 6 आणि 4चा गुणाकार मायनस करू आणि 57 मधून 5 आणि 7चा गुणाकार मायनस करू. तर आपलं लॉजिक तिथे लागेल. ठीक आहे. म्हणजे 32 मायनस 3 दोन्ही 6, तर काय येईल 26 येईल. ठीक आहे. आणि 64 मायनस 24 इथे आपल्याला 40 मिळाला. त्याचप्रमाणे 57 मायनस 7 35 तर 22 मिळाला. तर आता आपल्याला सांगायचं आहे की 42च्या समोर काय येईल, म्हणजे 4 गुणिले 2 काय येईल, म्हणजे 42 मायनस 4 दोन्ही 8 तर 34 हे आपलं आन्सर असेल. तर आता नंतरची सिरीज पहा, 5 3 4 क्वेश्चन मार्क आणि 38. आता इथे जर आपण फरक काढला तर 5 3 4 आणि इथे 38 या दोघांमध्ये खूप जास्त फरक येईल. त्यामुळे ही फरकाची सिरीज होणार नाही. मग ही पण कशाची असू शकते, गुणाकाराची असू शकते, कारण इथे 38 हा 5 3 4 पेक्षा खूप दूरचा आहे. तर पहा इथे काय लॉजिक लागू शकतं, 5 गुणिले जर मी 1 केला आणि त्यामधून 2 मायनस केले तर मला 3 मिळेल. ठीक आहे. त्याचप्रमाणे आता 3 गुणिले 2 जर केला, म्हणजे जिथे 1 केला होता तिथे 1 ने अंक वाढवून 3 गुणिले 2 केला आणि त्यामधून पुन्हा 2 मायनस केला तर 4 मिळेल. ठीक आहे. तर आता या क्वेश्चन मार्कच्या जागेवर काय येईल, आपण इथे 1 होता, इथे 2 घेतला, आता आपण 3 घेऊया, म्हणजे 4 गुणिले 3 मायनस इथे पण आपण मायनस 2 केला होता, इथे पण मायनस 2 केला होता, इथे पण मायनस 2 करू तर आपल्याला 10 मिळेल. म्हणजे आपल्या क्वेश्चन मार्कच्या जागेवर 10 मिळेल, म्हणजे आपला आन्सर 10 असेल. तर आपण आणखी पुढची 38 पर्यंत सॉल्व्ह करूया. त्याला 10 गुणिले 4 करायचं आता, कारण इथे 1 केला होता, 2 3 4 हे 40 झाले आणि 40 मधून जर 2 मायनस केले तर 38 हे आपलं आन्सर असेल. नंतरची सिरीज पाहूया, 3 10 21 34 आणि क्वेश्चन मार्क. तर या सिरीजचा विचार केला तर इथे फरक येऊ शकतो, कारण जवळजवळ आहेत. 3 आणि 10 मध्ये पण जास्त अंतर नाही आहे. जर 3चा आणि 10चा फरक काढला तर 7 येईल. 10 आणि 21चा फरक काढला तर 11 येईल. 21 आणि 34चा फरक काढला तर 13 येईल. म्हणजे हे काय आहेत, हे प्राईम नंबर आहेत. 7 11 13. आता 13च्या समोरचा प्राईम नंबर कुठला येईल, 17. मग हे जर 17 या 34 मध्ये मिसळले तर आपल्याला आन्सर मिळून जाईल, म्हणजेच 51 हे आपलं आन्सर असेल. ठीक आहे. आता ही सिरीज खूप सोपी आहे. ही प्राईम नंबरची सिरीज आपण पाहिली नव्हती, त्यासाठी मी घेतलेली आहे. तर इथे पहा, इथे 11 आहे, 13 17 19 23 हे पूर्ण प्राईम नंबर आहेत. तर आता 23च्या नंतरचा शेवटचा प्राईम नंबर म्हणजे 23च्या नंतरचा प्राईम नंबर म्हणजे 29. तर आपला आन्सर इथे 29 असेल. नंतरची सिरीज पाहूया. तर आता ही सिरीज पहा, ही सिरीज पण गुणाकाराचीच आहे, कारण इथे 4 6 आणि 12 मध्ये फरक निघू शकतो, पण 12 आणि 30चा जर फरक काढला तर खूप मोठा फरक येईल. त्यामुळे ही पण सिरीज गुणाकाराची आहे. तर आपण इथे थोडासा विचार जर केला तर 4 इथे 6, इथे 6च्या दुप्पट 12, म्हणजे 4 गुणिले जर 1.5 केला 1.5 न जर 4 ला गुणलं तर त्याचा आन्सर काय येईल, 6 येईल. ओके. मग त्याच्या समोरचं काय 12 आहे, म्हणजे 6 गुणिले 2 आहे, म्हणजे 12 मिळालं आपल्याला. ठीक आहे. तर ते अगोदर आपण 1.5 न गुणलं होतं, त्याच्यानंतर 2 न, म्हणजे 0.5 याच्यामध्ये ॲड झाला. तर आता पुन्हा नंतरच्या स्टेपला 0.5 ॲड करू, म्हणजे 12 गुणिले 2.5 करू,
ठीक आहे. 12 गुणिले 2.5 म्हणजे 30 मिळेल. आता याच्यामध्ये 2.5 मध्ये पुन्हा 0.5 ॲड करू तर 30 गुणिले 3 होईल म्हणजे 90. म्हणजे आपला आन्सर काय असेल? 90 हे आपलं फायनल आन्सर असेल. तर आता ही सिरीज पहा, 5, 11, 25, 55. इथे पण खूप जास्त फरक आहे, म्हणजे ही पण गुणाकाराचीच असेल. ठीक आहे. तर आता इथं 5 चा जर विचार केला तर 5 च्या दुप्पट प्लस 1 आहे 11. ओके, म्हणजे अशा प्रकारचं लॉजिक लागू शकतं. म्हणजे 5 ला जर 2 न गुणलं आणि त्यामध्ये जर 1 मिसळला तर आपल्याला 11 मिळेल. त्याचप्रमाणे आता 11 ला किती न गुणावं लागेल आणि त्यामध्ये किती मिसळावं लागतील की आपल्याला 25 मिळेल. आपण काय करू, हे जे 2 इथं मल्टिपलमध्ये घेतलेले आहेत ते कंटिन्यू ठेवू. म्हणजे 11 गुणिले 2 किती झाले? 22. ओके, आता 22 मध्ये 3 मिसळल्याच्या नंतर आपल्याला 25 येतील. ठीक आहे. तर आता हे 2 आपण कंटिन्यू ठेवत जाऊ. म्हणजे 25 गुणिले 2 पुन्हा जर केले तर 50 येईल. आता 50 मध्ये किती मिसळावं लागतील? 5 मिसळावं लागतील की आपल्याला 55 मिळेल. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये आपण 1 मिसळला, नंतर 3 मिसळले, नंतर 5 मिसळले, म्हणजे 2-2 च्या फरकाने आपण त्याच्यामध्ये ॲड करत चाललो. तर आता 55 गुणिले 2 म्हणजे 110. ओके, तर आता इथे 1 ॲड केला होता 3, 5, इथे किती करावं लागेल? 7 करावं लागेल. म्हणजे 117 हे आपलं आन्सर असेल. आता ही सिरीज पहा, 4, 2, 3 आणि 7.5. त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क. तर इथे पहा, आता इथे 4 च्या निम्मा आहे 2. म्हणजे 4 ला जर 0.5 न मल्टिपल केलं, गुणलं, तर आपल्याला 2 मिळून जाईल. ठीक आहे. तर आता 2 ला किती न गुणावं लागेल की आपल्याला 3 मिळेल? तर 2 ला 1.5 न गुणावं लागेल, आपल्याला 3 मिळून जाईल. मग म्हणजे इथे सुरुवातीला 0.5 न गुणलं होतं, नंतर 1.5 न, म्हणजे 1 ॲड होत गेला मल्टिपलमध्ये. मग आता 3 मध्ये पण तसंच करायचं. मग आता 3 आलेल्यामध्ये किती 1 ॲड केला, म्हणजे इथं 1.5 प्लस 1 म्हणजे 2.5 न गुणावं लागेल 3 ला. जर 3 ला 2.5 न गुणला तर आपल्याला 7.5 येईल. त्याचप्रमाणे आता 7.5 ला आता इथे 2.5 मध्ये 1 ॲड करायचा, म्हणजे 3.5 न गुणावं लागेल. म्हणजे जर 7.5 ला 3.5 न गुणलं तर आपल्याला आपलं फायनल आन्सर मिळून जाईल. फायनल आन्सर असेल 26.25. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. हा क्वेश्चन पण PSI प्री 2014 ला आलेला आहे. थोडासा वेगळा क्वेश्चन आहे, पण लॉजिक बेसिसवरच क्वेश्चन आहे हा. इथे पहा, इथे 64, 1, 25 आणि 36 म्हणजे हे वर्ग दिलेले आहेत. त्याचप्रमाणे इथं पण तसंच आहे, 49, 9, 64 आणि 4. तर आपण यांचं वर्गमूळ काढून घेऊया. 64 चा 8, 1 चा 1, या 36 चा 6, 25 चा 5. तर आता या आलेल्या वर्गमूळाचा काहीतरी यामधल्या 6शी संबंध असेल ते आपण पाहूया. तर आता पहा, जर या 8 मध्ये हे 5 मिसळले आणि त्यामधून हे 6 अधिक 1 जर मायनस केला तर आपल्याला हे 6 मिळून जाईल. कसं ते पाहूया आपण. हे 8 अधिक 5 मायनस हे 6 अधिक 1 जर केला तर आपल्याला मधला 6 मिळून जाईल. ठीक आहे. त्याचप्रमाणे इथं पण यांचं पण वर्गमूळ काढून घेऊया. 49चं 7, 9चं 3, 4चा 2 आणि 64चा 8. त्याचप्रमाणे तसंच करायचं. आता हे 7 आणि 8 ची बेरीज करायची आणि त्यामधून 2 अधिक 3 मायनस करायचा. 2 अधिक 3 तर मायनस करायचा. ठीक आहे. हे झाले 15 आणि हे झाले 5, म्हणजे 15 मायनस 5 10, म्हणजे ऑप्शन 4 हे आपलं आन्सर असेल. ठीक आहे. तर आता
अशा प्रकारचे क्वेश्चन एक्झामला विचारलेले आहेत. तर तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि जर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.